श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाओ. यंदा 2024ला 10 एप्रिल रोजी श्री स्वामींचा प्रकट दिन आला आहे आणि या निमित्ताने आपण स्वामींची सेवा करत असतो. तुम्हाला 21 दिवसांची सेवा करायची आहे आणि या सेवेला सुरुवात तुम्हाला 21 मार्चपासून करायची आहे. म्हणजेच 21 मार्चला गुरुवारपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करायची आहे. 10 एप्रिलपर्यंत ही सेवा तुम्हाला कंटिन्युअस करायची आहे. आता या दरम्यान जर तुम्हाला काही अडचण आली असेल, 2 दिवस कुठं बाहेर जावं लागत असेल, लग्नाला जावे लागत असेल किंवा तुम्हाला वेटाळ जर आला असेल, तर तुम्ही ही सेवा 4 दिवस आधी सुरू करायची आहे. म्हणजे तुम्हाला अडचण किती दिवसाची आहे त्यावरती तुम्ही सेवेला आधी सुरुवात करायची आहे. 2 दिवसाची असेल तर 2 दिवस आधी सेवा करा. 4 दिवस असेल तर 4 दिवस आधी सेवा करून 10 एप्रिलपर्यंत तुम्ही 21 दिवसाची सेवा पूर्ण करून घ्यायची आहे. ही सेवा करताना आधी संकल्प करायचा आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू द्यात, शारीरिक अडचणी असू द्यात, मानसिक अडचणी असू द्यात, आर्थिक असू द्यात, तुमचं घर होत नसेल, लग्न होत नसेल, लग्न ठरत असेल पण मनासारखं मिळत नसेल, तर अशा वेळी तुम्ही ही सेवा करायची आहे. कोणतीही अडचण असू द्या, तुम्ही ही सेवा करा. तुमची ती अडचण दूर होईल. संकल्प करायच्या आधी म्हणजेच आदल्या दिवशी आपण मंदिरात जायचं आहे किंवा केंद्रात जायचं आहे, मठात जायचं आहे. तिथे नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे. मंदिर किंवा केंद्र जर तुमच्या घराजवळ नसेल तर तुम्ही घरात देवापुढे देखील नारळ खडीसाखर ठेवली तरी चालू शकते. आणि संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा? हातामध्ये फूल घ्यायचं, पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या आणि तुमचं नाव सांगून तुम्हाला काय अडचण आहे ती स्वामींना सांगायची आहे आणि सेवेला ही सुरुवात करायची आहे. आता सेवा काय करायची? तर ह्या सेवेमध्ये तुम्ही स्वामी समर्थ सारामृताचे 21 पाठ करायचे आहेत. 21 पाठ म्हणजे रोज एक पारायण करायचं आहे. 21 अध्यायांचं जे पुस्तक आहे स्वामी समर्थ सारामृताचं, ते रोज एक वाचायचं आहे. ज्यांना शक्य नाही होत त्यांनी 21 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र कसा म्हणायचा हे तुम्हाला माहिती आहेच. आणि तेही नाही शक्य झालं तरी रोज 11 माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा. या तिन्ही सेवा तुम्ही केल्या तर अगदी उत्तम आहे. तर आणि तिन्हीपैकी म्हणजे शक्य नसेल तर तुम्हाला तर तिन्हीपैकी एक कोणतीही सेवा तुम्ही ही करायची आहे. या सेवेत तुम्हाला रोज एक पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही नित्यसेवेत जसे आपण रोज 3 अध्याय वाचतो ना, त्याप्रमाणे रोज 3 अध्याय वाचले तरी हरकत नाही. तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही करा. थोडक्यात काय आहे, आपल्याला जसं करता येईल, आपल्याला जशी महाराजांची सेवा करायची आहे तशी करायची आहे, पण सेवा करणं महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थ महाराज आपले कुठलीही अपेक्षा ठेवत नाहीत. फक्त तुम्ही त्यांचं मनापासून नाव घेणं आणि तुमच्या मनातला भाव शुद्ध असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही 21 दिवसाची सेवा करा, याचं फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी अनुभव घेतला आहे. तुम्ही पण या गोष्टीचा अनुभव घ्या. ही सेवा करताना या काळामध्ये मांसाहार वर्ज्य असतो. हे सेवा करताना त्यासाठी कोणतेही कडक नियम किंवा अटी नाहीत. आपल्या मनात फक्त चांगले भाव पाहिजेत. तुम्ही किती वर्ष श्री स्वामींची सेवा करता याला महत्त्व नाही, पण तुमची सेवा किती मनापासून आहे, तुम्ही श्रद्धा किती मनापासून करता, निष्ठा किती तुमची घट्ट आहे हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरतीच तुम्हाला फळ मिळणं अवलंबून असतं. तर प्रत्येक महिलेने ही 21 दिवसांची सेवा नक्की करा आणि नक्की अनुभव घ्या. तुमच्या मनातली कोणतीही इच्छा असू द्यात ती नक्की पूर्ण होणार आणि स्वामींची ही सेवा नक्की करा. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.